वडगाव शेरीचा भावी दावेदार कोण? देशाच्या नेत्यांची कसरत, विधानसभेला सर्वात लक्षवेधी ठरणारा मतदारसंघ म्हणून सर्वांचे लक्ष। लोकसभा निवडणुकीत काटावर पास झालेल्या महायुतीने नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत चांगलेच यश संपादन केले आहे। या विजयानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पावले टाकली जाणार आहेत। राज्यात जनाधार असलेला आणि सर्वात प्रबळ शिवसेना राष्ट्रवादी पक्षात फूट पाडून एक एक गट आपल्या तंबूत खेचणाऱ्या भाजपने विधानसभेसाठी खेळी तयार केली आहे। त्यात वडगाव शेरी विधानसभेच्या निवडणुकीत देशाच्या नेत्यांची कसरत लागणार आहे, कारण त्यांना माजी आमदाराला साथ द्यावी की लोकसभा निवडणुकीत मॅनेजमेंट सांभाळणाऱ्या आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप द्यावी अशी दुहेरी कसरत करावी लागणार आहे। लोकसभेचे गणित सुकर करताना भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकच काय, आता सहभागी असलेल्या घटक पक्षांनाही गारद करण्याची एका दगडावर च्या धर्तीवर खेळलेली ही चाल आहे का, हा प्रश्नही दुर्लक्ष करून चालणार नाही। याच मतदारसंघातील लोहगाव विमानतळाच्या टर्मिनलचा विषय देखील महत्त्वाचा आहे, त्यामुळे टर्मिनलचा विषय हा विधानसभेसाठी महत्त्वाचा असणार आहे। वडगाव शेरी मतदारसंघात विधानसभेचे गणित कुणाचे फेस कटणार यापेक्षा आजी व माजी आमदारांचे अस्तित्वच काय, तर वर्चस्वाची लढाई अटळ ठरते का, हा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे। त्यात राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे ऐनवेळी तिसरा कोण लाभार्थी ठरतो हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आवाहन तगडे राहणार आहे। महायुतीत मनसेच्या एंट्रीने धास्तावलेली आरपीआय आता मनसेकडून युटर्न घेतल्यामुळे पुन्हा सुखावलेली आहे। वडगाव शेरी मतदारसंघात यंदा सर्वाधिक 4,63,671 मतदार आहेत, त्यामुळे या मतदारसंघावर महायुतीत पर्यायाने भाजपचे लक्ष आहे। या मतदारसंघावर विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करणे हे भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे समजले जात आहे। या मतदारसंघातून दिवंगत खासदार गिरीश बापट यांना 1,17,664 तर महाविकास आघाडीला म्हणजेच काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना 60,843 मते मिळाली, तर वंचितने 21,084 मते घेतली। त्यावेळी 2,089 नोटा तर इतर 4,489 असे एकूण 2,06,169 मते वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून महायुती व महाविकास आघाडीसह अन्य उमेदवारांना मिळाली। त्यामुळे या मतदारसंघातून भाजपला मिळालेली लोकसभेच्या निवडणुकीतील आघाडी ही महत्त्वाची ठरणार होती। मात्र या ठिकाणी भाजपचे तरुण पिढीचे मॅनेजमेंट प्रभावी ठरले होते। विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी पालिकेच्या राजकारणात आपल्या भावाला संधी देण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा आता पालिकेच्या राजकारणात सुरू झाली आहे।